ये शेर अकेला है लेकिन फैसला मैदान में होगा कि मरता कौन है, लेकिन फैसला मैदान में होगा कि मरता कौन है। अरे शेतकऱ्याचा बाणा, अरे कष्टकऱ्यांचा बाणा। धन्यवाद। यानंतर आमच्या देवराजातील आदरणीय नाझीम मिर्झा यांना मी विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सतीश मोरे यांना विनंती करतो, त्यांनी स्टेजवर येऊन बसावं। सतीश मोरे। शेतमजूर सर्व बांधव, आमच्याकडे सर्व वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा, किती धमक्या वेगवेगळ्या आमच्या कार्यकर्त्याला, आमच्या गावगाड्यातील प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी प्रत्यक्ष फोन, परंतु तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं भलेही वस्तू लोकांना निघून गेले, वस्तू लोकांना निघून गेल्यानंतर महाराज जिकडं आपल्याला त्या ठिकाणी अक्षर थांबतो अक्षर थांबत अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूची पत्नी उत्तरा तिच्याच असणाऱ्या गर्भामध्ये शेवटचा पांडू अंश वाढतोय, हा लक्ष ठेवून होता। या पांडवांनी माझा अपमान केला, मी यांना पाणी द्यायला कोणी सोडणार नाही। पाहता पाहता महाराज त्या ठिकाणी त्या असणाऱ्या अश्वत्थामाने काय केलेलं आहे, ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे। ब्रह्मास्त्र अशा प्रकारे सोडलेलं आहे। ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर त्या ठिकाणी महाराज ब्रह्मास्त्र तेज या आकाशाला शिरीष त्या ठिकाणी पुढे सरकत चाललेला आहे। आकाशाला शिरीष ज्यावेळेस पुढे सरकत चालला आणि पुढे सरकत चालल्यानंतर त्या ठिकाणी महाराज ब्रह्मदेव तसा हस्तिनापुराकडे येऊ लागलाय। तसं त्या उत्तरेचा गर्भ जो आहे तो आपण गर्भ जळू लागले, त्या पोटात आग पडू लागले, कारण तो गर्भ नष्ट करण्याकरिताच ती शस्त्र सोडले। त्या उत्तरेला वाटतं की बाबा आता माझं कुठे वाचत नाही, माझा गर्भ ते वाचत नाही, पोटात आग पडलेली आहे। पळत पळत त्या सभेमध्ये गेलेली आहे। पुढे गेली त्या सभेमध्ये, पांडवांच्या सासऱ्यांच्या सभेमध्ये गेलेली आहे। त्या आपल्याला सभेमध्ये पांडव आहे, भगवंत उभे आहे, सगळ्या असणारे सभा धुंद आहे। तेवढ्या ती मुद्दा पळत पळत आली आणि महाराज पहिले पाय धरले कोणाचं, देवा प्रभूचे पाय धरलेले आहे। वृद्धापर्यंत ही लढाई